मुंबईमध्ये होणारा फिल्मफेअर यंदा गुजरातमध्ये होणार। 2024चा फिल्मफेअर सोहळा अहमदाबादला। लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाचा 400 पारचा नारा। 30 वर्ष केंद्रात सत्ता राहील असं काम करा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा बैठकीत सूचना। मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यात 3 प्रकल्पांसाठी 70,000 कोटींचे करार। मॅग्नेटिक महाराष्ट्र दालनात उद्योग मंत्री उदय सामंतांच्या उपस्थितीत करार। षण्मुखानंद सभागृहात उद्या अजित पवार गटाचा राज्यस्तरीय महिला मेळावा। महिला मेळाव्याला अजित पवार गटाचे मंत्री राहणार उपस्थित। अजित पवार गटाच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकरांची माहिती। चिपळूणमध्ये आज मराठा समाजाचा भव्य मेळावा। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील समाजाचा चिपळूणमध्ये एल्गार। महायुतीचा घटक पक्ष शिवसंग्राम लोकसभेच्या 3 आणि विधानसभेच्या 12 जागा लढवणार, तर ज्योती मेटे बीडमधून विधानसभेसाठी लढतील। पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदेंची माहिती। लबाडानं नाही लबादानं निकाल दिला। उद्धव ठाकरेंकडून नार्वेकरांचा लबाड म्हणून उल्लेख। आमच्या पात्र अपात्रतेचा निर्णय माझी जनता घेईल, ठाकरेंचं विधान। लबादांना मोतीबिंदू झाल्यानं काही पुरावे दिसले नसतील। लबादांचा निर्णय त्यांच्या बायकोलाही मान्य होणार नाही। संजय राऊतांचा विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांवर हल्लाबोल। माझं कुठं चुकलं हे ठाकरेंनी सांगितलंच नाही, नुसत्या शिव्या शाप दिल्या। हे तर दसरा मेळाव्याचं भाषण। राहुल नार्वेकरांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर। पक्षांतराची बेकायदेशीर बाराखडी म्हणजे नार्वेकरांचा निर्णय। शिंदे फडणवीसांचे आभार, त्यांनी कायद्याचं प्रबोधन घडवलं। ॲडव्होकेट असीम सरोदे यांची शिंदे फडणवीसांवर उपरोधिक टीका। राहुल नार्वेकरांचा खोटेपणा उघड करण्यासाठी अनिल परबांकडून पुरावे सादर। नार्वेकरांनी स्वतःला कोर्टापेक्षा वरचढ दाखवलं। अनिल परबांची नार्वेकरांवर टीका। जी घटना दुरुस्ती राहुल नार्वेकरांनी नाकारली, त्याच ठरावाला राहुल नार्वेकरांची शिवसैनिक म्हणून हजेरी। ठाकरे गटाकडून चिरफाड। 2018 मध्ये नेतेपदी निवड। उद्धव ठाकरेंच्या पाया पडून आशीर्वाद। एकनाथ शिंदेंचा फोटो ठाकरे गटानं दाखवला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।